खोक्या उर्फ सतीश भोसलेचा ताबा आता बीड पोलिसांकडे। प्रयागराजमधून ताब्यात घेतलेल्या खोक्याला महाराष्ट्रामध्ये आणण्यात आले। खोक्या उर्फ सतीश भोसलेचा ताबा आता बीड पोलिसांकडे सोपवण्यात आलाय। प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आली होती, आता त्याला महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलंय। खोक्या भोसलेचा संभाजीनगर विमानतळावर लँडिंग झालं। खोक्याला घेऊन पोलीस बीडला रवाना झाले। पोलीस स्टेशन नंतर बीडच्या शिरूर कोर्टामध्ये त्याची रवानगी होणार आहे। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। हरिदास, खोक्या भोसलेचं संभाजीनगर विमानतळामध्ये लँडिंग झालं। बीड पोलिसांकडे आता त्याला सोपवण्यात आलंय। आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की सतीश भोसले उर्फ खोक्या जो आहे तो 6 ते 7 दिवसापासून फरार होता। मात्र प्रयागराजमध्ये त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आणि काल त्याला प्रयागराजच्या न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यानंतर रात्री त्याला उशिरा प्रयागराज टू संभाजीनगर हा जो प्रवास आहे तो विमान प्रवास या ठिकाणी झाला गेला आणि आता सकाळी लवकरच त्याला संभाजीनगर येथे विमानानं लँडिंग करण्यात आलं आणि आता त्याला ह्याच्यावरून संभाजीनगरवरून शिरूरकडे या ठिकाणी पोलिसांनी घेऊन येत आहेत आणि या ठिकाणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल असल्यानं शिरूरमध्ये पहिलं त्याला पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलं जाईल। त्या ठिकाणी तिथं हजर केल्यानंतर त्याला शिरूरच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि नंतर जी पुढची प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल। हरिदास, किती वाजल्यापासून या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे? न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई सुद्धा होणार आहे, त्या संदर्भात माहिती? नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की शिरूर पोलीस स्टेशन संभाजीनगर ते शिरूर हा जो 1.5 ते पावणे 2 तासाचा रन आहे। अगदी 8 वाजल्यापासूनच ही जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे। कारण अर्धा तासापूर्वीच संभाजीनगरवरून जो खोक्या भोसलेला घेऊन पोलीस यंत्रणा जी आहे ती निघालेली आहे आणि अगदी 1 तासामध्ये शिरूरमध्ये या ठिकाणी ते सर्व जी यंत्रणा आहे ती पोहोचत आहे आणि 8 ते 8:30 पर्यंत शिरूरमध्ये पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर शिरूरचं जे न्यायालय आहे त्या ठिकाणी खोक्या भोसलेला हजर केलं जाणार आहे। जी, धन्यवाद हरिदास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।